दिवसभर सगळं ठीक असतं, पण रात्री उशीवर डोकं ठेवलं की मनात विचारांची मॅरेथॉन सुरू होते. का होतं असं? कारण तुम्ही ओव्हर थिंकिंगच्या जाळ्यात अडकलेले आहात. नमस्कार मंडळी, मनाशी संवाद या सिरीजच्या भाग 3 मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मनाशी संवाद भाग 1 मध्ये आपण पाहिलं आपलं मन शांत का राहत नाही. भाग 2 मध्ये आपण पाहिलं सगळेच विचार सत्य नसतात. आज भाग 3 आपण पाहणार आहोत ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, आपलं मन सतत आपल्याशी का बोलत असतं आणि विचार थांबवण्याचा आपण चुकीचा प्रयत्न कसा करतो. चला तर मग सुरुवात करूया या सुंदर प्रवासाला. ओव्हर थिंकिंग म्हणजे नेमकं काय? एका सर्वेक्षणानुसार असे दिसून आले आहे की 81% भारतीय दररोज 3 तासापेक्षा जास्त वेळ ओव्हर थिंकिंग करतात. 4 पैकी 1 जण ही सततची सवय मानतो. WHO आणि NCRB यांच्या अहवालानुसार भारतात सुमारे 61% लोक मानसिक ताण अनुभवत आहेत आणि हे प्रमाण 18 ते 35 या वयोगटात जास्त दिसून येते. ओव्हर थिंकिंग यालाच आपण अतिविचार किंवा अतिचिंतन असे म्हणतो. ओव्हर थिंकिंग म्हणजे एकाच गोष्टीचा वारंवार खोल किंवा अनावश्यक विचार करणे. जे घडलं त्यावर विचार, जे घडू शकतं त्याची चिंता, इतर लोक काय विचार करतील याची काळजी. हे विचार समस्या सोडवत नाही तर फक्त मन थकवतात. उदाहरणार्थ, मी चुकीची बोलते आहे का? लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? उद्या काही बिघडलं तर? अशा प्रकारे एक विचार 10 विचारांना जन्म देतो आणि ते 10 विचार 100 विचारांना. आपलं मन सतत आपल्याशी बोलत राहतं कारण मनाचं काम विचार करणं आहे. डे 1 मध्ये आपण पाहिलं की मन हे विचार निर्माण करणारी मशीन आहे. मन शांत राहण्यासाठी बनलंच नाहीये. जसं हृदय धडधडतं तसंच मन विचार करतं. पण समस्या विचारांमध्ये नाही, आपण त्या विचारांना खरं मानतो यात आहे. कारण दुसरं, भीती आणि सुरक्षिततेची गरज. मनाचं मुख्य काम असतं धोका ओळखणं, आपल्याला सुरक्षित ठेवणं. म्हणूनच मन सतत वेगवेगळे सिनेरिओ तयार करत असतं. उद्या काही चुकलं तर, लोकांनी मला नाकारलं तर. आपल्याला हेच कळत नाही की हे सिनेरिओ आपल्याला वाचवण्यासाठी बनलेले असतात, भविष्यात येणारा धोका टाळण्यासाठी बनलेले असतात. पण आपण स्वतःलाच त्रास अधिक करून घेतो. कारण 3 नियंत्रणाची सवय. आपल्याला सगळंच कसं आपल्या कंट्रोलमध्ये हवं असतं. भविष्य, लोकांचं वर्तन, परिस्थिती. आणि जेव्हा हा कंट्रोल सुटतो तेव्हा मन विचार करत राहतं. कारण 4 भूतकाळात अडकलेलं मन. ओव्हर थिंकिंगचा खूप मोठा भाग हा भूतकाळाशी जोडलेला असतो. मी तेव्हा तसं वागले नसते तर, तो तेव्हा तसं बोलला नसता तर, तो दिवस जर वेगळा असता तर. भूतकाळ बदलता येत नाही, पण मन मात्र त्यावर सतत रिप्लाय करत राहतं. विचार थांबवण्याचा चुकीचा प्रयत्न. सगळ्यात मोठी चूक आपण काय करतो? आपण विचारांना थांबवतो. मनात विचार आले की मला विचार थांबवायचे आहेत असं मानून आपण विचारांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. मानसशास्त्र असं सांगते की जितका विचार थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल तितकेच विचार जास्त आपल्या मनात येतील. आपण आता एक छोटासा प्रयोग करूया. 10 सेकंदासाठी पांढऱ्या अस्वलाचा विचार अजिबात करायचा नाही. काय झालं? पांढरं अस्वलच आठवलं ना? कारण मनाला नको समजत नाही. आपण काय करतो? विचार दाबतो, स्वतःला दोष देतो किंवा मनाशी लढतो. विचार थांबवण्याऐवजी काय करावं? विचारांना येऊन द्या. समजा मन बोलतोय की तू अपयशी आहे,
तर लगेच तुम्ही म्हणा, ठीक आहे, हा फक्त एक विचार आहे. विचार सत्य नाहीये हे समजतं. वर्तमानात या. ओव्हर थिंकिंग म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ आणि शांती म्हणजे वर्तमान काळ. श्वासांवर लक्ष द्या. शरीराच्या संवेदना अनुभवा. आजूबाजूचा आवाज ऐका. यामुळे विचारांची साखळी तुटते आणि मन वर्तमानात परत येतं. ओव्हर थिंकिंग म्हणजे कल्पनांची दुनिया आणि ही दुनिया आभासी असते. मन शांत तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही त्याच्याशी लढणं थांबवता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओव्हर थिंकिंगमुळे त्रास होतोय, मन मोकळं करायचं आहे, तर माझं 1-to-1 हीलिंग प्लस काउन्सिलिंगमध्ये माझ्याशी थेट बोला. श्री स्वामी समर्थ.